आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। राज्य सरकारने अनलॉकच्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर केले। सोमवारपासून हे नियम लागू केले जाणार आहेत। कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावरती आता निर्बंध शिथिल केले जातील। यासाठी एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले। त्यानुसार त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल। पहिला स्तर पॉझिटिव्हिटीचा रेट 5% कमी आणि ऑक्सिजन बेड 25% कमी भरलेले आहेत हाच आहे। दुसरा स्तर पॉझिटिव्हिटीचा रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25 ते 40% भरलेले असणं। तर तिसरा स्तर पॉझिटिव्हिटीचा रेट 5 ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40%हून अधिक भरलेले असणं। तर चौथा स्तर आहे पॉझिटिव्हिटीचा रेट 10 ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे यात समाविष्ट आहेत। पाचवा स्तर हा पॉझिटिव्हिटीचा रेट 20%हून अधिक आणि 75%पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेला विभाग आहेत आणि त्यामुळे या 5 स्तरांमध्येच आता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जाईल। सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली। पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात दुकानं पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत। तिसऱ्या टप्प्यात दुकानं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तर चौथ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत खुली राहतील। हॉटेलसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली। पहिल्या टप्प्यात हॉटेलला वेळेचं बंधन नाही, पण दुसऱ्या टप्प्यात हॉटेल 50% क्षमतेनेच उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली। तिसऱ्या टप्प्यात हॉटेलला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये 4 नंतर केवळ पार्सल सेवा आणि चौथ्या टप्प्यात फक्त पार्सल सेवा याच प्रकारे सेवा दिली जाणार आहे। कार्यालयांमधील हजेरीच्या संदर्भात सुद्धा नियमावली जाहीर करण्यात आली। सोमवारपासून पहिल्या आणि दुसऱ्या गटात येणाऱ्या शहरांचं 100% कार्यालय सुरू ठेवता येण्याच्या दृष्टीने सरकारनं निर्णय घेतला आहे। तर तिसऱ्या गटात 50%, चौथ्या गटात 25% आणि पाचव्या गटात केवळ 15%च कार्यालय खुली राहतील। राज्य सरकारनं केलेल्या वर्गीकरणानुसार पहिल्या स्तरामध्ये लग्न सोहळ्याला कोणतेही निर्बंध असणार नाहीत। दुसऱ्या स्तरामध्ये लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसन क्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 प्रवासीच नागरिक उपस्थित राहू शकतात। तिसऱ्या टप्प्यात लग्न सोहळ्याला 50 जणांच्याच उपस्थितीची अट आहे। तर चौथ्या टप्प्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 25 जणच उपस्थित राहू शकतात। सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांना आणखीन काही दिवस वाट बघावी लागणार आहे। येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होते। निर्बंध शिथिल करण्यासाठी एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले आहेत। तर पहिल्या स्तरामध्ये अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे आणि वर्धा यांचा समावेश आहे। तर दुसऱ्या स्तरात औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर आणि परभणी यांचा समावेश आहे। तर तिसरा जो गट करण्यात आला आहे त्यात अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ यांचा समावेश आहे। सरकारनं जो चौथा गट ठरवून दिला आहे त्यात कोकणातल्या जिल्ह्यांचा समावेश आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत सांगलीसुद्धा चौथ्या गटात येतं। तर पाचव्या गटात फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे। सरकारची मंदिरांबद्दलची भूमिका ही कायमच विरोधाची राहिली आहे अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसंच पक्षाचे मेळावे चालतात तर मग मंदिरं का नाही असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे। त्यासोबतच पंढरपूरच्या वारीच्याबद्दल निर्बंध घालण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही। खरं तर तातडीनं बैठक करावी आणि निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा दरेकर यांनी केली आहे। मुंबईकरांना स्पुटनिक लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत। तर लसीच्या तुटवड्याच्या अभावी मुंबई मनपानं ग्लोबल टेंडर काढण्यात
यश मिळालं. ही लस उपलब्ध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत. याच दरम्यान आता डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सोबतसुद्धा यशस्वी बोलणी होत असल्याची माहिती मिळते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल माहिती दिली. मुंबई महापालिकेनं लसीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. निविदेमध्ये सहभागी झालेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी त्याला पात्र ठरू शकली नाही. एकाकी लस उत्पादन कंपनीच्या निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता आणि यामुळे मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा संपुष्टात आली. राज्य सरकारला 2 वेळेला अपयश येऊन सुद्धा मुंबई महापालिकेनं हे ग्लोबल टेंडर काढलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीचा दौरा आहे. कोविड प्रादुर्भाव निर्मूलनासाठी एक आढावा बैठक इथे घेण्यात येणार आहे. शहरातील विविध विकास कामांची सुद्धा पाहणी अजितदादा पवार करतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात दाभोळे सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची RT-PCR आणि ऑक्सिजन अँटीजन टेस्ट करण्यात आली. विशेष म्हणजे यातील बेफिकिरीनं फिरणाऱ्या 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मोकाट किनाऱ्यापासून कोरोनाचा वाढता धोका आहे. आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. देशात गेल्या 24 तासात 1,32,364 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 2,713 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 2,07,000 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. यापूर्वी बुधवारी 1,34,154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तसंच 2,887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सनं ब्रेकथ्रू स्टडीनुसार कोरोना लसीचा डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. लस घेणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्याला ब्रेकथ्रू इन्फेक्शन असं म्हणतात. एम्सनं हा अभ्यास एप्रिल ते मे या दरम्यान केला. या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4 लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना कोरोनाची लागण झाली, मात्र कोरोनामुळे अशा लोकांचा मृत्यू कधीच झाला नाही. ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनच्या औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित असून त्याचे धोक्यापेक्षा फायदेच अधिक आहेत असं नियामकांनी म्हटलं आहे. युरोपीय समुदायाच्या औषध नियामकांनी या लसीला यापूर्वीच मान्यता दिली होती. नैऋत्य मोसमी वारे सध्या जलद गतीनं पुढे सरकत आहेत. 3 जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एकाच दिवसात आंध्र प्रदेशला ते स्पर्श करतील. उत्तरेकडे हे वारे सध्या प्रगती करतायत आणि त्यांनी कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारल्याचं कळत आहे. वाऱ्याचा सध्याचा वेग पाहता 6 किंवा 7 जूनला ते महाराष्ट्रात दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. दरवर्षी मुंबईतल्या हिंदमाता, अंधेरी आणि इतर काही भागांमध्ये पाणी साचतं, कारण हे भाग सखल भाग आहेत. या भागात पाणी साचू नये यासाठी पालिकेनं काही थेट पावलं उचलायला सुरुवात केली. पाणी साचल्यानंतर मुंबई ठप्प होते. या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी भले मोठे टाक्या बसवण्यात येत आहेत. ही कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे पाणी इथे कमी प्रमाणात भरेल आणि पाणी भरलंच तर ते या टाक्यांच्या माध्यमातून ओढून घेतलं जाईल आणि समुद्रात पाठवलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. कालच आदित्य ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांनी या कामाची पाहणी केली. एकूण 3 टाक्या बांधण्यात येत आहेत. टाटा मिल्सच्या माध्यमातून जमिनीखालून या टाक्यांचा पाईपलाईन सुद्धा असणार आहे. यासाठी 650 मीटर लांब आणि 1200 मीटर व्यासाची पाईपलाईन आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला। मान्सून पूर्व पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली। यामुळे बळीराजा सुखावला आहे। वादळी वाऱ्यासह धोधो पाऊस कोसळल्यानं पावसानं जिल्ह्याला चांगलं झोडपूनही काढलं। आता बातमी आहे बदलापूरमधल्या गॅस गळतीची। बदलापूर MIDCतील नोबेल इंटरमिडिएट कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅस गळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली। या प्रकरणी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अर्थात NPCBनं थेट कारवाई केली आहे। नोबेल इंटरमिडिएट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उल्हासनगरला लागून असलेल्या अंबरनाथ शहराच्या सीमेवर साईबाबा मंदिराजवळ 2 चोरटे दुचाकीवरून चोरी करून पळत होते। मात्र त्याच वेळेला दुसऱ्या बाईकवरून त्यांचा पाठलाग सुरू झाला। इतक्यात चोराची दुचाकी स्लिप झाली। यातला एक चोर पळून गेला आणि दुसऱ्या चोरानं आपला जीव वाचवण्यासाठी आणि कोणाचा मार पडू नये यासाठी बालधुनी नदीमध्ये उडी घेतली आणि पोहत जाऊन किनारा गाठण्याचा प्रयत्न केला। पण या चोराला पकडण्यात सागर भिंगारदिवे या तरुणानं थेट नदीत उडी घेतली आणि मग त्याचे आणखीनही काही मित्र नदीच्या पात्रात उतरले। या सगळ्यांनी मिळून या चोराला पकडलं आणि भर नदी पात्रातच चोप दिला। आता या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय।